जर काल तसं सांगितलं तुम्हाला तर आज मी दुसरा टप्पा सांगणार आहे की माझं लग्न 2007 मध्ये झालं होतं. 2007 मध्ये मी 7वीला शाळेत होते. तर लग्न झालं. लग्न जमवताना माझ्या आत्याच्या दीराच्या मुलालाच मला दिलेलं होतं. तर माझ्या आत्या तिला सगळं माहिती होतं की हा मुलगा चांगला नाही आहे, ही माणसं चांगली नाही आहेत, दरवेळेस सामान भरतात, गावगाव फिरतात. तर त्या मुलाला फक्त जमीन होती गावाला, घर पण नव्हतं. त्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि माझ्या आत्याचं स्पष्ट मत होतं की मला त्या घरी नाही द्यावं माझ्या आई. तरीही माझ्या वडिलांचं काही चालत नाही, एवढं सगळं करते धरती माझी आईच आहे. तर माझ्या आईने न ऐकता तिथं माझं लग्न जमावलं. मी एवढी त्यांच्या जीवावर आली होती. तर त्यांनी माझं तिथं लग्न लावून दिलं. लग्न झालं तर ते सामान उचलायचं कुठं आणि ठेवायचं कुठं, घरसुद्धा नव्हतं. तर ते सामान भरून जे करमाळा तालुक्यातील लोक व्हिडिओ बघत असतील त्यांना समजत असेल तर कंदर साईडला बिटरगाव म्हणून गाव आहे, तिथं सासरा माझा सालाने होता. तर तिथं सामान त्यांच्या घरी घेऊन गेलो आम्ही. तर तिथं सामान वगैरे ठेवलं. तिथून आयुष्याची सुरुवात झाली. त्यांनी तर काही थोडंफार सोनं घातलं होतं मला लग्नामध्ये, ते पण गाडी भाडं त्या सामानाचं नेलं. ते गाडी भाडं द्यायला पैसे नव्हते. तर ते सगळं सोनं विकलं आणि ते गाडी भाडं वगैरे त्या माणसाचं दिलं तिथल्या. तिथून पुढं आम्ही लोकांची इथं काम करायचं, खायचं, राहायचं, असंच आयुष्य आमचं चालू होतं. मग तिथून पुढं आमच्या आयुष्यात एक मोड आला की सासू सासरे ते म्हणले की लय कर्ज झाले आपल्यावर, आपण कारखान्याची उचल घेऊ. तर पहिल्याच वर्षी लग्न झालं, त्याच वर्षी मला माझ्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी ऊसतोडीला घेऊन गेले होते. तर ऊसतोडीला आम्ही गेलो. तिथून पुढं ऊसतोडी केली आम्ही. कमीत कमी मी 10 वर्ष ऊसतोडीचं काम केलेलं आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलेलं आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की मी माझ्या फॅमिलीसारखं तुम्हाला समजते. तुम्ही मला घाण कमेंट्स करू नका. कालच्या व्हिडिओला 2-4 निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत, तर त्यांनी समजून घ्यावं मला, एवढीच मी अपेक्षा करते. राहिलेलं बाकीचं मी तुम्हाला नंतर सांगेन. थँक्यू.